हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. मुंबईसाठी पुढचे काही तास महत्त्वाचे. हवामान विभागाकडून नव्याने रेड अलर्ट जारी. ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यालाही रेड अलर्ट. ठाणे, पालघर, नवी मुंबई, पनवेल, भिवंडी आणि कल्याण डोंबिवलीतील शाळांना सुट्टी. पावसामुळे प्रशासनाची खबरदारी. मुंबईतील शाळा मात्र सुरू राहणार. अतिवृष्टीमुळे मुंबई विद्यापीठाच्या आजच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या. परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर करणार. पावसामुळे खोळंबलेली मुंबईची लाईफलाईन पूर्वपदावर. मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल 10 ते 15 मिनिटं तर पश्चिम रेल्वे 15 ते 20 मिनिटं उशिराने. कालच्या भयकांडानंतर आज मोनोरेलमध्ये शुकशुकाट. तुरळक लोकांचा प्रवास. चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान मोनोरेलमध्ये अडकलेल्या 582 प्रवाशांची 2 तासांनी सुखरूप सुटका. चंद्रभागेचं पाणी वाढू लागलं. पंढरपूरला पुराचा धोका. नदीकाठच्या लोकांना स्पीकरवरून खबरदारीच्या सूचना. चंद्रभागेत सध्या 1,31,000 क्युसेक वेगाने विसर्ग. बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनेलचा पराभव. शशांकराव पॅनेलचे सर्वाधिक 14 तर महायुती प्रणित सहकार समृद्धी पॅनेलचे 7 उमेदवार विजयी. ठाकरे बंधूंना भोपळाही फोडता आला नाही. पुण्यातील सिंचन विभागाची 154 एकर जागा पुन्हा सरकार जमा करण्याचा निर्णय. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. मुंबईच्या दादरमधील कबूतरखाना आंदोलन प्रकरणी अखेर गुन्हा दाखल. ताडपत्री फाडून बांबू उचकटण्याचा प्रयत्न करणाऱ्या 150 जणांवर गुन्ह्यांची नोंद. मनपाकडून तक्रार न आल्यामुळे पोलिसांनीच गुन्हा नोंदवला. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला. जनता दरबार दरम्यान हल्लेखोरांकडून शिवीगाळ आणि केसांना ओढत रेखा गुप्तांना मारहाण. आरोपी ताब्यात. केंद्र सरकार पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्र्यांना हटवणारा कायदा आणणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संसदेत विधेयक मांडण्याची शक्यता. एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार. पंतप्रधान मोदी, घटक पक्षांचे खासदार उपस्थित राहणार. आगामी आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा. सूर्यकुमारच्या नेतृत्वात 15 सदस्यांचा संघ जाहीर. गिलकडे उपकर्णधारपद, पण यशस्वी जयस्वाल आणि श्रेयस अय्यरला वगळलं.